नमस्कार मित्रांनो, आज आपण कंटिन्यूस टेन्स पाहणार आहोत. कंटिन्यूस टेन्स मध्ये तिन्ही पण प्रकार घेणार आहोत. प्रेझेंट कंटिन्यूस टेन्स, पास्ट कंटिन्यूस टेन्स आणि फ्युचर कंटिन्यूस टेन्स. म्हणजेच एखादी क्रिया चालू आहे किंवा चालू होती किंवा चालू असेल, असे तिन्ही प्रकार आपण एकदाच घेतोय, जे की एक्झामसाठी महत्त्वाचे राहतील. मग याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन टॅग बनवायचा असेल तर त्याचा पण वापर केला जातो. जसं की पॉझिटिव्ह वाक्य असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग बनवताना तो निगेटिव्ह बनवावा लागतो. निगेटिव्ह वाक्य असेल तर क्वेश्चन टॅग बनवताना तो पॉझिटिव्ह बनवावा लागतो. मग याच्यासाठी आपल्याला टेन्सेस माहित असणं फार गरजेचं आहे. मग त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ हा फार महत्त्वाचा ठरणार आहे. टेन्सेसवर तर प्रश्न येतातच. त्याचबरोबर आपल्याला क्वेश्चन टॅग किंवा पॅसिव्ह सेंटेन्स किंवा ॲक्टिव्ह सेंटेन्स बनवायचं आहे. पॅसिव्ह दिला असेल तर त्याचा ॲक्टिव्ह बनवायचा असेल, तर त्याच्यासाठी पण आपल्याला टेन्सेस येणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच इंग्लिश ग्रामर येण्यासाठी आपल्याला हे टेन्सेस आहे ते बेसिक आहे. मग त्याच्यामुळे आपण टेन्सेसची आपण सिरीज चालू केलेली. तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल टेन्सेस घेतले होते. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स. तर आज आपण कंटिन्यूस टेन्स घेतोय. म्हणजे याच्यामध्ये तिन्ही पण प्रकार आहेत. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्याचे फॉर्म्युले म्हणजेच सब्जेक्ट नंतर वर्ब येतो. तर मग वर्ब कोणत्या प्रकारचा येतो? तर हेल्पिंग वर्ब येतो का? असे बरेचसे जे प्रश्न आहेत किंवा त्यात कन्फ्युजन होतं. काही गोष्टी माहीत असतात पण कन्फ्युजन असतं किंवा माहीतच नसतात. मग तशा प्रत्येक गोष्टीला आपण यात कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे? तर याच्यामध्ये आपण पहिल्यांदा त्याचे रूल्स म्हणजेच स्ट्रक्चर कसं असतं वाक्याचं ते पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर शेवटी आपण एक एक्झाम्पल घेऊन पूर्ण वाक्य आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे? तर चला आपण सुरू करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 गोष्टी घेणार आहे. जसं की म्हटलं, प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्यूअस, दुसरा आहे पास्ट कंटिन्यूअस आणि तिसरा आहे फ्युचर कंटिन्यूअस. तिसरा आहे फ्युचर कंटिन्यूअस. मग या तिघांचे आपल्याला स्ट्रक्चर पाहिजे आणि नंतर एक्झाम्पल घ्यायचे. तर आपण स्ट्रक्चर पासून सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा येतं ते म्हणजे पॉझिटिव्ह वाक्य. मग पॉझिटिव्ह वाक्य देणार सब्जेक्ट एम, इज किंवा आर, नंतर वर्ब आयएनजी, नंतर ऑब्जेक्ट. सब्जेक्ट एम, इज, आर, नंतर वर्ब आयएनजी आणि शेवटी ऑब्जेक्ट. म्हणजेच एम, इज, आर पैकी कोणतं पण एक येऊ शकतं. या तिघांपैकी कोणताही एक येईल आणि वर्ब आयएनजी. वर्ब आयएनजी बद्दल बोलायचं झालं तर कंटिन्यूअस टेन्स असेल तर त्याच्यासाठी सर्वांसाठी वर्ब आयएनजी येतो. आणि सब्जेक्ट तर आपण पहिल्यांदाच पाहिलेला आहे, तो म्हणजेच कर्ता, ज्याने क्रिया केलेली आहे किंवा जे क्रिया करत आहे त्याला आपण कर्ता म्हणतो. आणि ऑब्जेक्ट काय, तर क्रिया ज्याच्यावर घडते त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो. ठीक आहे? आता आपल्याला पास्ट कंटिन्यूअस मध्ये सिंपल वाक्य पाहिजे. मग त्याला काय येणार, सब्जेक्ट वॉज किंवा वर आणि वर्ब आयएनजी आणि शेवटी ऑब्जेक्ट. जर असेल तर ऑब्जेक्ट असेल तर घेतला जातो, नाहीतर त्याची गरजही पडत नाही काही वेळेस. ठीक आहे? पुढचा फ्युचर कंटिन्यूअस टेन्स. याच्यामध्ये काही बदल होत नाही. सब्जेक्ट विल बी, वर्ब आयएनजी आणि ऑब्जेक्ट. याच्यात एम, इज, आर या तिघांपैकी कोणतं येणार हे सब्जेक्ट वर डिपेंड करतं. तसंच इथं पण वॉज आणि वर पैकी कोणतं येणार हे पण सब्जेक्ट वर डिपेंड करतं. पण फ्युचर मध्ये बोलायचं झालं तर इथं विल बी येईल. मग सब्जेक्ट कोणताही असो, एक वचन असो किंवा अनेक वचन असो, त्याचं काहीच मॅटर करत नाही. ठीक आहे? ही झाली पहिली महत्वाची गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, इथं वर हे आर साठी वापरला जातो. आपण प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स मध्ये जर आर वापरला असेल तर पास्ट मध्ये आपण वर वापरतो. आणि प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स मध्ये एम किंवा इज वापरला असेल तर पास्ट मध्ये आपण वॉजचा वापर करतो. ठीक आहे? मग आपण त्याच्याबद्दल डिटेल मध्ये आता बघूया. आता महत्वाची गोष्ट म्हणजे आर हे प्लुरल साठी वापरलं जातं. आर कशासाठी, एक पेक्षा जास्त जण असतील तर त्यांच्यासाठी वापरलं जातं. जसं की यू आर इटिंग, तू खात आहेस, हे झाले एक वचन. आता यू बद्दल काय, तर हे एक्सेप्शन आहे. कारण हे एक वचन पण असू शकतं, हे काय एक वचन पण असू शकतं आणि अनेक वचन पण असू शकतं. तर हे काय एक्सेप्शन आहे. पण याच्यासाठी पण आपण आरचाच वापर करतो. ठीक आहे? सब्जेक्ट जर यू आला
तर तिथे आपण आर चा वापर करणार, बाकी दोन नाही. मग यू वापरलं तर फॉर्म्युला काय बनणार, सब्जेक्ट प्लस आर प्लस वर्ब आयएनजी आणि शेवटी ऑब्जेक्ट. ठीक आहे. तर हे आर वापरतो ते प्लुरल साठी वापरतो. मग प्लुरल मध्ये कोण कोण येतं, यू जे की आपण अपवाद म्हणून पाहिलेले, नंतर वी, दे आणि राम अँड मोहन. म्हणजेच यू तू किंवा तुम्ही, वी वी म्हणजे आपण किंवा आम्ही, तसंच दे म्हणजे ते, दोन पेक्षा जास्त व्यक्ती वस्तू प्राणी असतील तर मग त्यांच्यासाठी दे वापरतो. आणि राम अँड मोहन म्हणजे इथं आपण साधारण नाव घेतलंय राम अँड मोहन, म्हणजे तिथं काय पण येऊ शकतं. दोन पेन असतील तर ते पण येऊ शकतात, ब्लॅक पेन अँड व्हाईट पेन, ब्लॅक पेन अँड रेड पेन, मग काही येऊ शकतं. टेबल अँड चेअर असं पण येऊ शकतं. ठीक आहे. म्हणजे तिथं काय पण येईल. इथं मुलाचं नाव मुलीचं नाव असं येऊ शकतं, जनावराचा मालक आणि जनावर पण येऊ शकतं. ठीक आहे. म्हणजे इथं एक पेक्षा जास्त जणांबद्दल आपण बोलत आहोत. मग त्याच्यासाठी आपण आरचा वापर करणार, एक पेक्षा जास्त जण असतील. दुसरा एम, हे फक्त आय साठी वापरलं जातं, फक्त माझ्यासाठी, म्हणजे प्रथम पुरुष एकवचनसाठी आय ह्याचा एम चा वापर करतो. आणि इज आहे तर हे वापरलं जातं थर्ड पर्सन सिंग्युलर, थर्ड पर्सन सिंग्युलर साठी. तृतीय पुरुष एकवचन असेल तर त्याच्यासाठी आपण इज चा वापर करतो. मग त्याच्यात काय काय येतं, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे हे प्राण्यांसाठी किंवा निर्जीव वस्तूंसाठी वापरलं जातं. ठीक आहे. आणि शेवटी राम म्हणजे रामच्या जागी आपण काय बी घेऊ शकतो, रामच्या ऐवजी सीता, गीता, डॉग, फॅन, चेअर, पेन काही असू शकतं, म्हणजेच एक वचन असायला पाहिजे. ठीक आहे. आणखी दुसरे येतात ते म्हणजेच धिस आणि दॅट, धिस आणि दॅट. मग इथं धिस, इथं दुसरा एक येणार, इथं काय कॉमन नाव येणार, जसं की दॅट बॉय, हा तो मुलगा, दॅट बॉय, धिस बॉय हा मुलगा. मग अशा प्रकारे इथं एक कॉमन नाउन पण येणार आहे. अशा प्रकारे इथं आपण इज इतक्या जणांसाठी वापरतो. तसंच आर मध्ये पण दीज आणि दोज हे दोन शब्द आहेत. ठीक आहे. तर आय साठी एम साठी एकच वापरला, इज साठी थर्ड पर्सन सिंग्युलर असायला पाहिजे, आणि प्लुरल आर साठी प्लुरल म्हणजे अनेक वचन, मग त्यांच्यासाठी आर वापरलं जातं. हे झालं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता पास्ट मध्ये बोलायचं झालं तर वर साठी हे जे आहे हा ग्रुप वर साठी वापरला जातो. हा जो आर वापरला आपण तोच ग्रुप आपण वर साठी वापरतो जर पास्ट मध्ये बोलायचं असेल. आणि खालचे जे दोन ग्रुप आहेत, खालचे जे दोन ग्रुप आहेत ते पॉज वापरलं जातं. थर्ड पर्सन सिंग्युलर असेल किंवा आय असेल तर त्याच्यासाठी आपण पॉजचा वापर करतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे महत्वाचं, तर हे माहिती असणं फार गरजेचं आहे, कारण याच्यावर डिपेंड आहेत हे दोन चॅप्टर, हे प्रेझेंट कंटिन्युअस आणि पास्ट कंटिन्युअस. ठीक आहे. तर आपण त्यातलं डिफरन्स पाहिलेला आहे की कोणतं कधी वापरायचं. तर हे जे हेल्पिंग वर्ब आहेत एम इज आर, ते सब्जेक्ट वर डिपेंड करतात ना की ऑब्जेक्ट वर. ठीक आहे. त्यातलं कोणतंच ऑब्जेक्ट वर डिपेंड करत नाही, ते पूर्णपणे सब्जेक्ट वर डिपेंड आहे. तर आपण हे ऍक्टिव्ह वॉइस बद्दल बोलतोय, पॅसिव्ह वॉइस बद्दल आपण नंतर जाणून घेणार आहोत. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओ मध्ये कधी घेऊया. तर हे सगळे जे डिपेंड आहेत ऑप्शनल ते सब्जेक्ट वर डिपेंड आहेत. ठीक आहे. दुसरी गोष्ट, वर्ब आय जे आहे याला मेन वर्ब म्हटलं जातं, आणि वॉज वर आहे हे हेल्पिंग वर्ब आहे, हे हेल्पिंग वर्ब आहे. आणि इकडं हे हेल्पिंग वर्ब आहेत एम इज आर, आणि वर्ब आय जे ह्या मेन वर्ब आहे. ठीक आहे. तर हे झालं पॉझिटिव्ह बद्दल. आता आपण निगेटिव्ह पाहणार आहोत. आणि इकडं हा मेन वर्ब आणि हा हेल्पिंग वर्ब, आणि विल ला आपण मॉडेल पण म्हणतो. फक्त विल असेल तर त्याला मॉडेल म्हटलं जातं. हे झालं पॉझिटिव्ह वाक्याबद्दल. इथं लिहूया पॉझिटिव्ह वाक्याबद्दल. आता आपण निगेटिव्ह वाक्याबद्दल फॉर्म्युला पाहणार आहोत. तर त्याच्यासाठी सब्जेक्ट एम, इज, आर, नॉट, नंतर वर्ब आयएनजी आणि ऑब्जेक्ट. पॉझिटिव्ह सारखंच आहे, फक्त हेल्पिंग वर्ब संपल्यानंतर नॉट येते. काय येते, हेल्पिंग वर्ब संपल्यानंतर नॉट येते, म्हणजेच निगेटिव्ह वाक्य तयार होतं. इथं पण तसंच होईल, सब्जेक्ट, पॉज किंवा वर्ब हे दोन्ही कशावर डिपेंड करतात, कोणत्या येणार तर ते सब्जेक्ट वर डिपेंड करतात.
त्याच्यानंतर नॉट, वर्ब आयएनजी आणि ऑब्जेक्ट. ठीक आहे. पुढं फ्युचर मध्ये सब्जेक्ट विल नॉट बी वर्ब आयएनजी आणि ऑब्जेक्ट. तर हे काय निगेटिव्ह साठी. इथं महत्वाचं आहे, काही जण विल बी नॉट असं म्हणतात. इथं जे मी म्हटलेलं आहे त्याला काही जण कसे करतात, विल बी नॉट म्हणतात. विल बी नॉट म्हणजेच बी नंतर नॉट टाकतात. तर हे चुकीचं आहे. विल संपलं, विलच्या नंतर नॉट आणि शेवटी बी. ठीक आहे. अशा प्रकारे वापरला जातो. कारण याच्यात विल हा मॉडेल आहे, यात विल हा एकटाच मॉडेल असल्यामुळे विल संपलं की लगेच निगेटिव्ह वाक्यामध्ये नॉटचा वापर केला जातो. मग ह्याला वेगवेगळे शब्द पण वापरले जातात. जसं की एम नॉट, हे दोघं तर येणार नाहीत एम आल्यावर. मग काय होणार, एम नॉटचं एमंट होईल, एम नॉटचं एमंट झालं. तसंच इज नॉटचं इजंट होईल आणि आर नॉटचं आरंट. तर असे शॉर्ट फॉर्म वापरले जातात. मग जर हे शॉर्ट फॉर्म वापरले, आपण दोन शब्दांना जोडले, मग ते वापरले तर काय तयार होईल, सब्जेक्ट एमंट किंवा इजंट किंवा आरंट आणि वर्ब आयएनजी आणि ऑब्जेक्ट. तसंच इथं पण वॉज नॉटचं वॉजंट होईल आणि वर नॉटचं वरंट होईल. ठीक आहे. त्याचप्रमाणे इथं विल नॉटचं ओंट होतं. काय ओंट, विल नॉट या दोघांना घेऊन आपण ओंट बोलतो. तर हे झालं निगेटिव्ह वाक्याचे स्ट्रक्चर बद्दल. तर चला आपण आता पुढे जाऊया. यात आणखी एक महत्वाची गोष्ट, जर वाक्य पॉझिटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग निगेटिव्ह बनवतात. हे टेन्सेस तर माहित असणं गरजेचं आहे. पण पुढचा एक महत्वाचा टॉपिक याचा रिलेट करतो, तो म्हणजे आपल्याला हे बनवायचं, क्वेश्चन टॅग बनवायचा. तो कसा बनवायचा, जसं की मी म्हटलं ही इज इटिंग, असं वाक्य दिलं आपल्याला परीक्षेमध्ये आणि म्हटलं की क्वेश्चन टॅग बनवायचा. मग तो कसा बनवणार, हे तर पॉझिटिव्ह वाक्य, हे काय पॉझिटिव्ह वाक्य, म्हणजेच आपल्याला क्वेश्चन टॅग निगेटिव्ह बनवला. तो कसा बनवला जातो हे आपण नंतर पाहणार आहोत. पण आता सध्या महत्वाची गोष्ट आहे की आता हे पॉझिटिव्ह वाक्य, तर आपल्याला मग निगेटिव्ह वाक्य महत्वाचं, क्वेश्चन टॅग बनवता. मग तो कसा बनवला जातो, ही इज इटिंग, इजंट ही. काय हे पॉझिटिव्ह वाक्य आणि टॅग कसा बनलाय तर निगेटिव्ह, इजंट ही. मग आपल्याला इजंट ही माहित असणं गरजेचं. इथं काय इजंट ही, हे इज नॉटचं काय झालं इजंट, जसं की मी सांगितलं ते शॉर्ट फॉर्म आहे. मग त्यातलाच आपण हा शॉर्ट फॉर्म घेतलेला आहे इजंट ही. ठीक आहे. मग आपण स्ट्रक्चर पाहतोय, ही म्हणजे सब्जेक्ट, इज सब्जेक्ट ही आल्यामुळे थर्ड पर्सन सिंग्युलर आल्यामुळे आपण हेल्पिंग वर्ब काय घेतलाय इज आणि नंतर वर्ब आहे म्हणजेच इटिंग. आणि ऑब्जेक्ट घ्यायचा असेल तर आपण घेऊ शकतो किंवा तो घेतलाही जात नाही, जसं मी पहिल्यांदाच म्हटले. ठीक आहे. तर त्याच्यामुळे याच्यामध्ये पण आपल्याला टेन्सेसची म्हणजे या वाक्याची फार मदत होते आणि ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस मध्ये पण अशा प्रकारेच मदत होते. तर आपल्याला ते टॉपिक आपण नंतर घेतोय. ठीक आहे. तर चला आपण आता क्वेश्चन घेऊया. WH क्वेश्चनच्या अगोदर यस नो टाइप क्वेश्चन घेणार आहोत. आता यस नो टाइप क्वेश्चन कसे असतात, तर मी म्हटलं तू जेवण करत आहेस का, मग त्याचं उत्तर काय येणार, हो किंवा नाही. म्हणजेच हो आणि नाही, हो म्हणजे यस आणि नाही म्हणजे नो. म्हणजेच काय आला यस नो टाइप क्वेश्चन. कारण त्याचे उत्तर येताना यस किंवा नाही, नो असे येतात. काय यस किंवा नो असे उत्तर येतात, म्हणून त्या क्वेश्चनला आपण यस नो टाइप क्वेश्चन म्हणतो. तर चला आपण ते जाणून घेऊया. आता आपल्याला जर क्वेश्चन बनवायचा असेल, येस नो टाइप क्वेश्चन असेल किंवा WH क्वेश्चन असेल, त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा रोल असतो तो म्हणजे हेल्पिंग वर्बचा. कंटिन्युअस टेन्स बद्दल बोलतोय आपण. ठीक आहे. तर याच्यामध्ये हेल्पिंग वर्बचा सर्वात महत्वाचा रोल असतो. कारण जागा बदलते ती फक्त हेल्पिंग वर्बची. जागा कोणाची बदलते तर हेल्पिंग वर्बची. जसं की आपलं हे पॉझिटिव्ह वाक्य, आपल्याला पॉझिटिव्ह येस नो टाइप क्वेश्चन बनवायचं. मग हे तिघ जण हेल्पिंग वर्ब आहे, तर त्यांची जागा बदलली म्हणजेच ते सुरुवातीला आले. एम इज आर नंतर सब्जेक्ट. आता हे सुरुवातीला गेले असतील तर आता इथं लिहायची जागा कट झाली, त्याच्यामुळे इथं सब्जेक्ट आला की लगेच वर्ब आहे आणि शेवटी ऑब्जेक्ट क्वेश्चन.
क्वेश्चन मार्क तर महत्वाचाच. ठीक आहे, तर क्वेश्चन मार्क असेल तर क्वेश्चन आपण समजू शकतो. त्याच्यामुळे इथं काय झालं तर हेल्पिंग वर्बची जागा बदलली आणि काय झाला क्वेश्चन तयार झाला. म्हणजे इथं महत्वाचा रोल कोण प्ले करतंय तर हेल्पिंग वर्ब. ठीक आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला हे पण महत्वाचं रोल आहे. आता इथे हेल्पिंग वर्ब कोण आहे वॉज आणि वर, तर त्याच्यामुळे ते जागा बदलतील आणि सुरुवातीला जातील. नंतर सब्जेक्ट, नंतर वर्ब आहे आणि शेवटी ऑब्जेक्ट असेल तर. ठीक आहे, त्यांनी जागा बदलली, सुरुवातीला गेले, मग सब्जेक्ट आणि वर्ब सोबत आले. ठीक आहे, जागा कोण बदलते तर हेल्पिंग वर्ब जागा बदलते. इथं पण हेल्पिंग वर्ब किंवा मॉडेल कोणता आहे तर विल बी. विल मॉडेल फक्त, बी नाहीये. मग काय होणार विल जागा बदलेल फक्त, मग सब्जेक्ट, विल न जागा बदलली, सब्जेक्ट आणि नंतर बी आणि वर्ब आहे आणि शेवटी ऑब्जेक्ट असेल तर. हे काय आहे पॉझिटिव्ह क्वेश्चन आहे, हा पॉझिटिव्ह क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर काय विल, सब्जेक्ट, बी, वर्ब आयएनजी आणि शेवटी ऑब्जेक्ट. तर या प्रश्नामध्ये आपण सहजपणे पाहू शकतो की इथं जागा बदलली ती हेल्पिंग वर्ब आणि क्वेश्चन तयार झाला. तिन्ही जागेवर हेल्पिंग वर्ब जागा बदललेली आणि मेन वर्ब किंवा सब्जेक्ट मध्ये काही बदल झालेला नाही आणि ऑब्जेक्ट तर शेवटीच. तसंच आता हे जसे पॉझिटिव्ह आहेत तसेच निगेटिव्ह पण प्रश्न तयार होतात. जसं की एमंट, इजंट, आरंट, नंतर सब्जेक्ट, वर्ब आयएनजी आणि ऑब्जेक्ट. तर हे निगेटिव्ह क्वेश्चन आहे. जसं की आता वरचा कसा होता पॉझिटिव्ह, म्हणजेच तू जेवण करत आहेस का, हा पॉझिटिव्ह झाला. निगेटिव्ह काय होईल तू जेवण करत नाहीस का. ठीक आहे, मग पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा प्रकारे. इथं पण तसंच होईल, वॉज ऐवजी वॉजंट किंवा वरंट, वर साठी वरंट, नंतर सब्जेक्ट, वर्ब आयएनजी आणि शेवटी ऑब्जेक्ट. ठीक आहे, इथं विलचं ओंट होईल, विलचं निगेटिव्ह काय आहे ओंट, नंतर सब्जेक्ट, नंतर बी, नंतर वर्ब आयएनजी आणि शेवटी ऑब्जेक्ट. ठीक आहे, तर इथं कंटिन्युअस टेन्स मध्ये वर्ब आयएनजी येते सगळ्यांमध्ये. मग ते क्वेश्चन असेल, पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, डब्ल्यूएच असेल किंवा यस नो टाइप क्वेश्चन, कोणत्याही प्रकारचं वाक्य असू द्या, जर कंटिन्युअस टेन्स मध्ये असेल तर ते वर्ब आयएनजी येणार. आणि हे आपण ऍक्टिव्ह बद्दल बोलतोय, ऍक्टिव्ह वॉइस बद्दल. पॅसिव्ह वॉइस मध्ये सगळ्यांसाठी वर्बचा थर्ड फॉर्म येतो. ठीक, तर इथं वर्ब आयएनजी आहे म्हणजे ऍक्टिव्ह वॉइस. आता हे झालं यस नो टाइप क्वेश्चन. आता पाचवा प्रकार येतो तो म्हणजे डब्ल्यूएच चा. तर हे काय यस नो टाइप क्वेश्चनचा निगेटिव्ह टाइप. आता पाचवा प्रकार येतो वाक्याचा तो म्हणजे डब्ल्यूएच वर्ड. म्हणजेच आपण डब्ल्यूएच वर्डचा वापर करतो. जसं की काय, का, कसे, केव्हा, कोठे, कशामुळं, कोणतं, हे असे जे आहेत क पासून चालू होणारे मराठीमध्ये आणि इंग्लिश मध्ये डब्ल्यूएच पासून चालू होणारे, तर यांना आपण काय म्हणतो तर डब्ल्यूएच क्वेश्चन म्हणतो. जसं की तू केव्हा जेवण करत होता, जेवण करत होता म्हणजे कसं झालं पास्ट कंटिन्युअस मध्ये, आणि तू केव्हा करत होता म्हणजे तो टाइमाबद्दल विचारतोय. ठीक आहे, मग ते वाक्य कसे येणार तर डब्ल्यूएच क्वेश्चन मध्ये. तर त्याचं पण आपण स्ट्रक्चर बघून घेऊ. तर त्याच्यामध्ये पण सेमच फॉर्म्युला आहे. हा जो पॉझिटिव्ह वाक्याचा फॉर्म्युला आहे तोच आहे, फक्त काय होतंय की डब्ल्यूएच येते याच्या अगोदर, वाक्य सुरू व्हायच्या अगोदर डब्ल्यूएच ऍड केलं जातं, नाहीतर पॉझिटिव्ह क्वेश्चनचा जो फॉर्म्युला आहे तोच लागू होतो. मग काय डब्ल्यूएच वर्ड, एम, इज, आर, नंतर सब्जेक्ट, नंतर वर्ब आयएनजी आणि शेवटी ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. ठीक आहे, तर डब्ल्यूएच, एम, इज, आर, सब्जेक्ट, वर्ब आयएनजी आणि शेवटी ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क पण आहे. आता पुढं डब्ल्यूएच वॉज किंवा वर, नंतर सब्जेक्ट, नंतर वर्ब आयएनजी आणि शेवटी ऑब्जेक्ट. तर हे काय डब्ल्यूएच क्वेश्चन. डब्ल्यूएच क्वेश्चन मध्ये सुरुवातीला डब्ल्यूएच वर्ड असणार आहे, मग त्यात वेगवेगळे वर्ड येतात ते पण आपण पाहणार आहोत. मग याच्यात काय डब्ल्यूएच वर्ड, नंतर विल, नंतर सब्जेक्ट, नंतर बी, नंतर वर्ब आयएनजी आणि शेवटी ऑब्जेक्ट. ठीक आहे, तर इथं डब्ल्यूएच वर्ड ऍड होतंय, नाहीतर पॉझिटिव्ह जो क्वेश्चन आहे येस नो टाइपचा
त्याच प्रकारे फक्त सुरुवातीला WH वर्ड ऍड होतात. मग ते WH वर्ड कोणते येत आहेत? व्हॉट, which, where, why, when, how या सर्वांमध्ये सुरुवातीला WH येते. तर इथं वेअर आहे. ठीक आहे, सुरुवातीला सगळ्यांना WH येत आहे, फक्त याच्यात सोडता तरी पण त्याला त्यातच काउंट केलं जातं. हे झाले कॉमन WH वर्ड, बाकीचे पण काय राहतात आपले. ठीक आहे, तर त्याच्यामुळे यांचा वापर केला जातो WH वर्ड मध्ये. ठीक आहे, तर हे स्ट्रक्चर आहे. हे स्ट्रक्चर आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. व्याकरणाच्या याला पाहिलं तर हे स्ट्रक्चर आपल्याला माहित असणं गरजेचं. हे माहित असले की आपण कोणताही वाक्य कशाही प्रकारे कन्वर्ट करू शकतो एकातून दुसऱ्यामध्ये. ठीक आहे, जसं की आपल्याला बेसिक एक ग्रामरचं विचारलं जातं वाक्य, ते कसं, तर जर एक वचन करता असेल तर त्याला अनेक वचन करायला होतं. मग जसं की असं इथं असेल, ही वॉज इटिंग, तो खात होता, किंवा ही वॉज गोइंग, तो जात होता, ही वॉज डान्सिंग, तो नाचत होता, असं काही पण वाक्य. मग एक वाक्य काय, ही वॉज गोइंग, तो जात होता, त्याला सब्जेक्टला अनेक वचन करायचं, म्हणजे एक पेक्षा जास्त माणसं असं दाखवायचं. मग हीच अनेक वचन काय होतंय, दे. मग काय, दे वर गोइंग, ते जात होते. ठीक आहे, तर अशा प्रकारे पण आपल्याला हे महत्वाचं राहतं. ठीक आहे, तर आता आपण एक्झाम्पल घेणार आहोत आणि त्याला पुढच्या प्रकारे समजून घेऊ. ठीक आहे, तर हे आपले WH क्वेश्चन झालेले आहेत. तर याच्यामध्ये टाइप आहेत पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. पॉझिटिव्ह येस नो टाइप क्वेश्चन, निगेटिव्ह येस नो टाइप क्वेश्चन, आणि शेवटी आहे WH क्वेश्चन. तर हे तुम्हाला सगळे फॉर्म्युले माहित असणं गरजेचं आहे. याच्यात कोणतं वापरल्यावर काय येतं. आणि आपण कर्त्याबद्दल तर पाहिलेलंच आहे, ऑज किंवा वापरायचं किंवा वर कधी वापरायचं. ठीक आहे, तर आपण आता पुढे जाऊया आणि एक्झाम्पल घेऊयात. की एक एक्झाम्पल घेऊ, त्यांना सगळ्यांमध्ये आपण कन्वर्ट करून पण पाहणार आहोत. तर आपण एक्झाम्पल घेतोय अनेक वचनचं. जसं की आपण एक एक्झाम्पल घेऊया, ते जात आहेत. ठीक आहे, ते जात आहेत म्हणजे ते आता चाललेत, चालण्याची क्रिया चालू. मग काय होईल, दे आर, दे हे अनेक वचन असल्यामुळे इथं काय आलं, आर आलं. दे अनेक वचन असल्यामुळे एक वचन आलं तर मग इज येईल, आणि आय बद्दल बोलत असेल तर मग एम येईल. ठीक आहे, दे आर गोइंग, हे साधं स्ट्रक्चर झालं. काय, सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब आणि वर्ब, संपलं. इथं साधं स्ट्रक्चर झालं. पण आपल्याला वाक्य मोठं करायचं, जसं की ते कुठं चाललेत, का चाललेत, अशा गोष्टी सांगायच्या असतील, तर मग त्याच्यामध्ये गरज पडते ती ऑब्जेक्टची. जसं की याच वाक्याला आपण मोठं बनवू, टू पुणे. काय, दे आर गोइंग टू पुणे, ते पुण्याला चालले आहेत. मग याच्यात पुणे काय ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे कधी आपण ऑब्जेक्टचा वापर करतो तर कधी करत नाही. मग आपण काय तर करत नाही, मग यांना बाजूला काढतो. तर मग ह्याचं स्ट्रक्चर काय तयार झालं, सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब आणि वर्ब. ठीक आहे, दे आर गोइंग, ते चालले आहेत. हे झालं पॉझिटिव्ह. आता निगेटिव्ह, सॉरी, पास्ट मध्ये, ते प्रेझेंट मध्ये झालं. पास्ट मध्ये काय होईल, दे आर ला आपण काय वापरतो म्हणलं होतं पास्ट मध्ये, तर वर. वर काय, तर अनेक वचन करता असेल आणि वाक्य पास्ट कंटिन्युअस मध्ये असेल तर मग वर वापरला. आणि वर्ब आहे तो आहे गोइंग, दे वर गोइंग, ते चालले होते. ठीक आहे, आणि फ्युचर मध्ये दे विल बी गोइंग, ते चालले असतील. दे विल बी गोइंग, ते चालले असतील. ठीक आहे, हे झालं पॉझिटिव्ह. आता आपण निगेटिव्ह बघूया. आता निगेटिव्ह मध्ये काय होणार, एम नॉट, एम असेल तर नॉट येणार, इज असेल तर इजंट येईल, आणि आर असेल तर आरंट होईल. मग काय होणार, दे आरंट, किंवा ह्यालाच आपण आर नॉट पण म्हणू शकतो, आणि शेवटी गोइंग. ठीक आहे, तर आरंटलाच आपण आर नॉट पण म्हणू शकतो. दे आरंट गोइंग, ते चाललेले नाहीत. ठीक आहे, दे वरंट गोइंग. निगेटिव्ह काय, दे वर नॉट किंवा वरंट गोइंग, ते चाललेले नव्हते. दे विल बी, विल नॉट बी, दे विल नॉट काय, ओंट, दे ओंट बी गोइंग, म्हणजेच ओंटला आपण विल नॉट पण म्हणू शकतो. ओंटला आपण विल नॉट पण म्हणू शकतो. तसंच
वरंटला वर नॉट पण म्हणू शकतो. मग काय होईल, दे वर नॉट गोइंग, ते चालले नव्हते. दे वरंट गोइंग, ते चालले नव्हते. दोन्हीचा अर्थ एकच आहे, वरंट वापरला किंवा वर नॉट वापरला, कोणतंही आलं तरी ते समजून जायचं. ठीक आहे, तर दोन्ही एकच आहे हे माहित असणं गरजेचं आहे. वोंट आणि विल नॉट हे एकच आहे, आर नॉट आणि आरंट हे एकच आहे, वरंट आणि वर नॉट हे पण एकच आहे, तर ते माहित असणं गरजेचं. ठीक आहे, हे झालं निगेटिव्ह. आता क्वेश्चन आहे, आपल्याला क्वेश्चन विचारायचं आहे. तर आपल्याला काय क्वेश्चन विचारायचं आहे, ते चाललेले आहेत का, ते चाललेले होते का, किंवा ते चाललेले असतील का. मग ते कसं विचारणार, हे विचारणार. आता इथे हेल्पिंग वर्ब सुरुवातीला येणार आहे. काय हेल्पिंग वर्बची जागा बदलती क्वेश्चन मध्ये आपण म्हटलेलं. मग ते काय होतात, सुरुवातीला येतात. मग काय येणार, आर दे गोइंग. आर दे गोइंग, ते चाललेले आहेत का. वर दे गोइंग, ते चाललेले होते का. वर दे गोइंग, ते चाललेले असतील का. विल दे बी गोइंग. विल सब्जेक्ट दे, नंतर बी आणि वर्ब आयएनजी गोइंग, आणि ऑब्जेक्ट गरजेचा नाही म्हणून आपण घेतलेला नाही. तर हे झालं पॉझिटिव्ह येस नो टाइप क्वेश्चन. मग याचे तुम्ही उत्तर देऊ शकता आणि सराव पण करू शकता. आता याचं उत्तर काय येणार, आर दे गोइंग, ते चाललेले आहेत का. मग त्याचे उत्तर येणार हो किंवा नाही. हो, ते चाललेले आहेत. यस दे आर गोइंग. नो दे आर नॉट गोइंग. नाही, ते चाललेले नाहीत. नो दे आर नॉट गोइंग. तसंच वर दे गोइंग, ते चाललेले होते का. हो, ते चाललेले होते. यस दे वर गोइंग. नाही, ते चाललेले नव्हते. नो दे वरंट गोइंग. तसंच फ्युचर मध्ये विल दे बी गोइंग, ते चाललेले असतील का. यस दे विल बी गोइंग. नो दे वोंट बी गोइंग. अशा प्रकारे त्याची उत्तर देऊ शकता. तर ते तुम्ही स्वतः करू शकता. तसंच दुसरा आहे ते येस नो टाइपचा, ते आहे निगेटिव्ह येस नो टाइप. मग आर ऐवजी आरंट येईल, तसंच वर ऐवजी वरंट येईल, आणि विल ऐवजी ओंट येईल. ठीक आहे, तर ते पण तुम्ही करू शकता. आता त्याच्या पुढे जाऊन आपण डब्ल्यूएच क्वेश्चन पाहणार आहोत. आता डब्ल्यूएच क्वेश्चन कसा बनतो, तर ते बघूया. काय, तर तुम्ही दोन गोष्टी करायच्या, येस नो टाइप क्वेश्चनचे उत्तर द्यायचे, आणि दुसरा निगेटिव्ह येस नो टाइप क्वेश्चन तयार करायचं. तर चला आपण आता डब्ल्यूएच क्वेश्चन बघू. डब्ल्यूएच क्वेश्चन मध्ये काय होते, तर येस नो टाइप क्वेश्चनचं स्ट्रक्चर आहे, फक्त त्या स्ट्रक्चरच्या अगोदर डब्ल्यूएच वर्ड जोडला जातो. जसं की आपल्याला टाइम बद्दल विचारायचं, म्हणजेच वेन. मग वेन येईल आणि पुढे येस नो टाइप क्वेश्चनच येईल. जसं की वेन आर दे गोइंग. वेन आर दे गोइंग, ते केव्हा चालले आहेत. वेन दे आर गोइंग, ते केव्हा चाललेले आहेत. मग याच्यामध्ये आर दे गोइंग हे स्ट्रक्चर सेमच आहे, जे की आपण येस नो टाइप क्वेश्चन मध्ये पण तयार केलेलं होतं. आर दे गोइंग, फक्त त्याच्या अगोदर डब्ल्यूएच वर्ड जोडलाय, म्हणजे डब्ल्यूएच क्वेश्चन तयार झाला. ठीक आहे, तसंच आपलं येस नो टाइपचं पहिलं स्ट्रक्चर काय होतं, वर दे गोइंग, ते चालले होते का. हे झालं आपलं डब्ल्यूएच येस नो टाइप क्वेश्चनचं स्ट्रक्चर. पण त्याच्या अगोदर आपण फक्त डब्ल्यूएच वर्ड जोडलेला, कोणता, वेन. झालं डब्ल्यूएच क्वेश्चन. वेन वर दे गोइंग, ते केव्हा चालले होते. मग त्याचं उत्तर टाइमामध्ये. त्याचं उत्तर कसं आहे, आता आपल्याला पॉझिटिव्ह उत्तर द्यायचंय, म्हणजेच आपल्याला उत्तर द्यायचं म्हणजे पॉझिटिव्ह असणार आहे. मग ते काय, हे स्ट्रक्चर फॉलो होणार. पहिलं सब्जेक्ट वॉज किंवा वर, आणि वर्ब आयएनजी, शेवटी ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट म्हणून काय येणार आहे, तर टाइम येणार आहे. ऑब्जेक्ट म्हणून काय येईल, टाइम येईल. आता काय, दे. मग दे आलंय तर आता वर आणि वॉज पैकी काय येणार, वर येणार आहे. मग दे वर गोइंग, वर्ब आयएनजी गोइंग, आणि शेवटी टाइम वेन. इन मॉर्निंग, सकाळी, ते सकाळी चालले होते. ऍट नाईट, ते रात्री चालले होते. ठीक आहे, तर इथं वेळेनुसार पण इथं प्रिपोजिशन बदललेलं आहे. जसं की इन मॉर्निंग साठी इन वापरलंय आणि नाईट साठी ऍट वापरलंय, तर हे आहे ते प्रिपोजिशन आहे. ठीक आहे, तर प्रिपोजिशन हे वेळेबद्दल, दिशाबद्दल, किंवा आपल्याला एखाद्या स्थळाबद्दल सांगायचं, तर त्याच्यासाठी आपण अशा शब्दांचा वापर करतो, तर त्यांनाच आपण प्रिपोजिशन म्हणतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे उत्तर दिले जाते. आणि शेवटी आपण एक राहिलेला आहे, तो आहे डब्ल्यूएच क्वेश्चन, तो फ्युचर मधला. मग फ्युचर मध्ये काय होईल, वेन विल
दे बी गोइंग, ते केव्हा जात असतील. ठीक आहे, ते केव्हा जात असतील. वेन विल दे बी गोइंग, ते केव्हा जात असतील. मग त्याचे पण उत्तर अशाच प्रकारे येतील जसे की आपण पास्ट मध्ये दिलेले होते. ठीक आहे, तर आज आपण इथंच थांबूया आणि तुम्ही जे सांगितलेले 2 वाक्य आहेत ते कन्वर्ट करू शकता आणि निगेटिव्ह वाक्य पण तयार करायला दिलेलं आहे ते पण करू शकता. आणखी एखादं एक्झाम्पल घेऊन हे सगळे स्ट्रक्चर बघून त्याच्यानुसार त्याला कन्वर्ट करू शकता. जसं की आपण डे बद्दल घेतलं, आपण कोणाबद्दल बोललो, डे बद्दल. तर तुम्ही ह्याच्या जागी ही वापरू शकता, आय वापरू शकता. ही आणि आय हे 2 वापरले तर स्ट्रक्चर मध्ये बऱ्याच गोष्टी बदलतील. जसं की हेल्पिंग वर्ब बदलतील सगळे, इथं पण हेल्पिंग वर्ब बदलतील, फक्त इथं बदलणार नाही. तर असं वापरून तुम्ही सराव करू शकता आणि बदल काय झाला ते तुम्हाला नक्कीच जाणवेल. ठीक आहे, तर चला आज आपण इथंच थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नवीन टॉपिकशी. धन्यवाद.